आपलं जीवन किती मोलाचं आहे हे प्रकट करण्यात आलं. त्याबद्दल देवाची उपकार स्तुती करूया. आणि आपण कवडी मोलाचे होतो, परंतु देवानं आम्हाला मात्र मोलवान असं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे केलेलं आहे. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. आपण मलाखीचं पुस्तक त्याच्यामध्ये जाणार आहोत. मलाखा आपण मलाखीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 5 वचनात पाहणार आहोत. प्रभूने मला हा शास्त्र भाग दाखविला आहे आणि यातून आपण पाहणार आहोत. मलायका चॅप्टर 1 and verses 1 to 5. आपण या वचनांच्या द्वारे प्रभू आपल्याला काय सांगत आहे हे पाहणार आहोत. परमेश्वराचे याकोबावरील प्रेम. मलाखीच्या द्वारे इस्रायेला प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली. पण तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस? परमेश्वर म्हणतो, येसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली. येसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले. अदोम म्हणाला, आमचे नासधूस झाले, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू. तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील, पण मी पाडून टाकेन आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील. तुमचे डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल, इस्रायलच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा हो. मलाखी या शब्दाचा अर्थ आपल्याला ठाऊक असेल की माझा निरोप्या, यहोवा देवाचा निरोप्या. हा मलाखी जो संदेश आहे, जुन्या कराराचा शेवटचा संदेश आहे. बाप्तिस्मा करणारा योहान हा जो नव्या करारातील पहिला संदेश त्याच्या आधीचा हा मलाखी संदेश आहे. आणि आपण या ठिकाणी जे वचन वाचलं की परमेश्वर त्यांना मलाखीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलेस? अशा प्रकारचं उत्तर आपण पाहतो. देव प्रश्न विचारताय, परमेश्वर यहोवा देव प्रश्न विचारत आहे मलाखीच्या द्वारे या यहुदाला. जे अवशिष्ट लोक बंदिवासातून नुकतेच आपण बरेच आता दिवस झाले आलेले आहेत, पुन्हा यहुदामध्ये आलेले आहेत, इस्रायलमध्ये आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर या ठिकाणी परमेश्वर प्रश्न विचारताय, मी तुमच्यावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस? आपण याचा सगळा बॅकग्राऊंड पाहणार आहोत. हे लोक का असे झालेले आहेत? ज्या वेळेला हग्गय आणि जखर्या यांनी सुरुवातीला जाऊन मंदिराची बांधणी सुरू केली, मंदिर बांधून आता जवळजवळ 60 ते 70 वर्ष झालेले आहे त्या मलाखीच्या काळापर्यंत. आणि एवढा काळ झाला आणि जखर्यानं जे भविष्यवाणी केली होती की सर्व यहुदामध्ये भरभराट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराचं तेज पाहायला मिळेल, नंतर शांतता प्रस्थापित होईल. ती वचन आपण जखर्यामध्ये पाहू शकतो. आणि शांतता आणि सुव्यवस्था स्थापन होईल. इतर राष्ट्रे सुद्धा यहुदामध्ये म्हणजे येतील, देवाला ओळखतील, अशा प्रकारचं ते भाकीत होतं. आणि सुबत्ता ही वाढेल. पण याच्या विरोधात गोष्ट काय घडली, 60-70 वर्ष झाली हे भाकीत करून, पण याच्या विरोधात या देशामध्ये प्रश्न निर्माण झाले. या इस्रायलमध्ये, यहुदामध्ये की दुष्काळ पडला. आणि आम्ही त्या ठिकाणी जर अभ्यास केला तर पाहायला मिळतं की पुष्कळ असे
जी अभिवचनं होती त्याची पूर्तता अजून झाली नाही, की जी शांती प्रस्थापित होईल, प्रभूचं तेज पाहायला मिळेल, ह्या गोष्टी झाल्या नाहीत. आणि ह्या गोष्टी व्हायला कारण देवाचं अभिवचन यथाकाळी पूर्ण होतं. आणि म्हणून तोपर्यंत यांची परिस्थिती बिघडलेली आहे, मनस्थिती बिघडलेली आहे. आणि मलाखीच्या द्वारे हे जे इस्रायलाला प्राप्त झालेलं आहे वचन, त्याच्यामध्ये मलाखीच्या बद्दल आपण पहिली गोष्ट पाहूया, की त्याला देवानं ओझं दिलं होतं. कशाचं ओझं दिलं होतं? तर ह्या बहकलेल्या लोकांना, यहुदी लोकांना, या बहकलेल्या लोकांना, यहुदी लोकांना देवाकडं वळवायचं, त्याच्या प्रीतीची ओळख करून द्यायची. आणि म्हणून सुरुवातीला त्या पहिल्या अध्यायामध्ये तो काय म्हणता आहे, की मी तुमच्यावर प्रीती केल्याचं परमेश्वर म्हणतो, याची तो जाणीव करून देत आहे. आणि हे बर्डन त्याला होतं. आणि शेवटी चौथ्या अध्यायामध्ये आपण गेल्यानंतर तो त्या ठिकाणी सांगतो, तुम्ही नियमशास्त्र पाळा, मोशेनं दिलेलं नियमशास्त्र पाळा, की जे देवाचे नियम आहेत, देवाचं शास्त्र आहे, ते तुम्ही पाळा. आणि का? तर या ठिकाणी आपण पाहतो की हे जे ओझं मलाखी संदेशाला दिलेलं होतं, तर याचप्रमाणे आपण पाहतो की प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आणि या सर्व संदेश ते आतापर्यंत जे होऊन गेले, त्या संदेशाने काय सांगितलं की त्यांना एक काय म्हणजे तळमळ होती, की जे काय पावित्र्य आहे देवाचं, ते देवाचं पावित्र्य या लोकांमधून निघून गेलेलं होतं. आणि म्हणून देवाने ह्याला मलाखीला हे ओझं दिलं. आज सुद्धा देव आपण पाहतो की आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो. आम्हालाही ओझं तो देतो. पण हे ओझं आम्ही प्रत्यक्षामध्ये देव काय सांगतो हे ऐकून देवाच्या दृष्टिकोनातून देवाची माझ्याबद्दलची काय इच्छा आहे हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि देवाचं मला कुठल्या कार्याचं ओझं दिलेलं आहे. त्या मंडळीतील आपण पाहतो ख्रिस्ताची मंडळी आहे आणि आम्ही सगळे त्याचे अवयव आहोत. आणि अवयव असल्या कारणाने प्रत्येकाला काही ना काही देवानं कृपादान दिलेलं आहे. पहिलं करीन याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनात आपण गेलो तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपण ते वचन वाचूया. पहिले करीन याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनात पहा की असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. देवानं प्रत्येकाला कृपादान दिलेलं आहे. ही तिथल्या मंडळीचं जर तुम्ही बॅकग्राऊंड पाहिलं अतिशय वाईट आहे. आणि हे पत्र त्यानं का लिहिलं पावलानं, की ही मंडळी जी होती सर्व पापामध्ये पडायला लागलेली होती, पण तरी त्यांना कृपादान दिलेलं होतं देवानं. आम्हा प्रत्येकाला देवानं कृपादान दिलेलं आहे. करिंथीतील मंडळीमध्ये एकी नव्हती, त्यांच्यात प्रीती नव्हती, म्हणून 13वा अध्याय पहिला करिंथच्यामध्ये जो सर्वात सुंदर पवित्र शास्त्रातील जो प्रीतीचा अध्याय दिलेला आहे, कारण त्याच्यात प्रीती नव्हती. आणि आपण पाहतो की त्यांच्यामध्ये पाप होतं. एक बंधूनं फार वाईट पाप केलेलं होतं आणि करेक्शन ते करत नव्हते, आपल्यामध्ये दुरुस्ती करत नव्हते. आणि अशी परिस्थिती असताना त्यांना कृपादान देवान दिलं होतं. आम्हा प्रत्येकाला कृपादान दिलंय, पण ते आम्ही ओळखलं पाहिजे आणि ओळखून आम्ही पुढे गेला पाहिजे. आणि हा जो देवाचा यहोवाचा निरोप्या मलाखी आपण पाहतो की तो यांना सांगत आहे. आणि संपूर्णपणे या मलाखीच्या पुस्तकामध्ये जी जी इस्रायल लोक जे होते, इस्रायल लोक जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो फॉर्म विदाउट पॉवर, म्हणजे तिथं आहे इस्रायल लोकांची आराधना चालू आहे, सगळं चालू आहे, पण काय त्याच्यामध्ये दम राहिलेला नाही. आपण हा संपूर्ण मलाखीचा पुस्तक जर पाहिलं तर हा काय म्हणतोय, मी तुमच्यावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस. आपण लक्षात घेऊया या ठिकाणी की ह्या पद्धतीनं लोकांनी या मलाखीच्या पुस्तकात 7 वेळेला प्रश्न विचारलेला आहे. देव विचारतोय एक
आणि ते उत्तर देत आहेत वेगळं. इथं पहा, परत पहिल्या अध्यायामध्ये 6व्या वचनात, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? पहा, असे प्रत्येक वेळेला हे लोक काय झालेले आहेत, आपण पाहतो देवावर विश्वास ठेवायला कमतरता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. का तर ह्या परिस्थितीमुळं की देवात दिलेलं अभिवेचन अजूनही पूर्ण झालेलं नव्हतं. सैतान काय करतो माहित आहे का? अशा प्रकारे माणसाला पतित करत जातो. आणि याचं पहिलं उदाहरण आपल्याला माहित आहे की हवा देवाच्या प्रीतीबद्दल अंतःकरणामध्ये तिच्या काय केलं, संशय त्यानं निर्माण केला. ते आपण उत्पत्तीमध्ये पाहतो 3ऱ्या अध्यायामध्ये की त्या सैतानानं देवाच्या प्रीतीबद्दल त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण केला. देव तुम्हाला सगळ्या झाडाचं फळ खाऊ नका असं मना करतो ना, असं कुठंच तो बोलतो. आणि आपण योहान कृष्णवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये गेल्यानंतर हा जो लबाड सैतान हा मनुष्याचा प्रारंभापासून मनुष्य घातक होता असं म्हटलं. सैतान हा आपल्या मनामध्ये देवाच्या प्रीतीबद्दल बऱ्याच वेळेला शंका निर्माण करतो. हवेच्या बद्दल तसंच घडलं. पेत्राच्या बद्दल आपण पाहतो लुकाच्या 22वा अध्याय, त्याच्यामध्ये तर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूनं त्याला म्हटलं की शिमोना शिमोना, तुम्हाला गव्हासारखं चाळावं असं सैतानाच्या मनामध्ये आहे. आणि सैतानानं मला सांगितलेलं आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. त्यानं उत्तर दिलं की असं कधीच माझ्याकडून होणार नाही, पण देवाची प्रीती जी आहे तो विसरला नाही. आणि देवाच्या प्रीतीबद्दल शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, परंतु तो कधीही विसरला. शेवटपर्यंत आपण पाहतो की त्यानं देवावरती प्रीती केली. उधळ्या पुत्राचा आपण दाखला पाहतो. उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तो उधळ्या पुत्र शेवटी काय बनतो, तो बहकलेला होता, बापाची सगळी संपत्ती उडवून गेलेला होता, परंतु त्याला माहित होतं की माझा बाप माझ्यावर प्रीती करतो. आपला देव सार्वकालिक वृत्तीनं प्रीती करणार आहे. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही विसरता कामा नये. आमचा देव हा सार्वकालिक वृत्तीनं प्रीती करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये, आता ह्या लोकांच्या जीवनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता की अभिवचनाची पूर्तता होत नाहीये, भरभराट मिळत नाही, शांती नाहीये आणि व्यवस्था नाहीये, अशा त्यांच्या मनात प्रसंग झालेला होता. तसा आपल्या जीवनामध्ये पण प्रसंग निर्माण होतात. आणि देवाच्या प्रीतीबद्दल बऱ्याच वेळेला मनामध्ये शंका येण्याची शक्यता असते. पण आपण लक्षात एक घेतलं पाहिजे की नेहमीच लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही प्रत्यक्षामध्ये प्रभूनं आमच्यावर प्रीती केलेली आहे. पहिली प्रीती आपण पाहतो, प्रभूनं आम्हाला निवडलेलं आहे. आम्हीच देवाला निवडलेलं नाही. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 16 वचनात त्याला आम्हाला निवडलंय. आणि आमच्या पापासाठी ही प्रीती कशी आहे हे आम्हाला कशी कळालेली आहे की त्यानं आम्हावर पहिली प्रीती केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या पापांकरिता देऊन टाकलं. याच्यावर त्याची प्रीती आम्हाला कळते. आणि म्हणून त्याच्या प्रीतीच्या बद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारे शंका येता कामा नये. आपण या ठिकाणी पाहतो या संपूर्ण मलाखीच्या पुस्तकामध्ये इतके वाईट बिघडलेले होते. अर्पण ते जे आणत होते ते विटाळलेले अर्पण, जी त्यांची स्तुती भक्ती आराधना जी होती ती सगळी जे आपण पाहतो की करायची म्हणून करत होते औपचारिकपणा, देवाला मान देत नव्हते. 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे, मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे, या ठिकाणी परमेश्वर विचारत होता. आणि आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की मंडळामध्ये देवाचं भय नाहीये राहिलेलं. बऱ्याच ठिकाणी काय होतं
की मग देवा आपल्या आराधनेची सभा जर समजा 10 वाजता आहे, 9:30 वाजता आहे, तर आपल्या सोयीप्रमाणे लोक येतात. देवाचा मान सन्मान कुठे राहिलेला आहे? असं नाही चालत. देवाचा मान सन्मान करायला आम्ही शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही गोष्ट की त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुझी प्रीती कुठे आहे. नंतर या ठिकाणी म्हणतात की आम्ही कुठल्या प्रकारे तुझा अपमान केला, ते अर्पण निरर्थक आणत होते. नंतर आपण पाहतो की या संपूर्ण मलाखीच्या पुस्तकामध्ये त्यांच्यामध्ये फार वाईट गोष्टी शिरल्या होत्या की परक्या स्त्रीशी लग्न करणे, घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं होतं. नंतर नियमशास्त्र ते पाळत नव्हते. आणि 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की ते काय करत होते. प्रभूनं म्हटलेलं आहे, मी न्याय करायला तुमच्याकडे येईन आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्या विरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकून ठेवणारे, विधवा व अनाथ यांच्यावर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळवून देणारे ह्यांच्या विरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करेन. अशा गोष्टी घडलेल्या होत्या. हे लोक काय करत होते, विधवा, अनाथ यांच्यावरती जाच करत होते. उपऱ्यांचा न्याय करत नव्हते व्यवस्थित, त्यांचाही जाच करत होते. आणि म्हणून मला ते सांगतो, तुम्ही वळा, देवाकडे वळा, नियमशास्त्र पाळा. आणि आता लवकरच निरोप्या येणार आहे. 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दलचं भाकीत त्यानं केलेलं आहे. पहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोपाय पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे. आणि 2ऱ्या वचनात 3ऱ्या अध्यायाच्या त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल, प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. प्रभूच्या येण्याबद्दलही तो सांगतो. 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात तो सांगतो, पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या 2ऱ्या येण्याबद्दलचं भाकीत. बाप्तिस्मा करणारा योहान हा मार्ग तयार करण्यासाठी पहिला येणार, याचं भाकीत त्या मलाखीने केलेलं आहे. आणि तुम्ही सुधारा. तुमची जी प्रीती नाही प्रभूवरील, ती प्रीती तुम्ही वाढवा. त्याचा मान सन्मान करायला शिका. वाईटापासून तुम्ही दूर राहा, असं हा मलाखी या ठिकाणी सांगत आहे. आणि पुढं या 1ल्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनापासून आपण पाहतो, परमेश्वर म्हणतो, एसाऊ याकोबाचा भाव नव्हता काय, तरी मी याकोबावर प्रीती केली. याकोबावर प्रीती. याकोब काय मनुष्य होता, युक्तिबाज त्याच्या नावाचा अर्थ, लबाड मनुष्य. त्यानं आपल्या थोरल्या भावाला फसवलं. आपण पाहतो असा जो मनुष्य होता याकोब, देवानं आपण पाहतो की आम्ही सुद्धा कसे होतो, आम्हावर देवानं प्रीती केली. आम्ही काय पात्र नव्हतो, याकोब काय पात्र नव्हता, पण देवानं त्याला निवडलं होतं. आम्हाला सुद्धा देवानं निवडलेलं आहे. आणि म्हणून आम्ही यातून काय बोध घेतो, तर आम्ही की प्रीती, देवाची जी सार्वकालिक प्रीती तो प्रीती करतो, त्या प्रीतीमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तो पुढे असं म्हणतो 4थ्या वचनात, 3ऱ्या, येसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले. आदम म्हणाला, आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू. तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील, पण मी पाडून टाकेन आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील. तुमचे डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल, इस्रायलच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा हो. हे प्रीती देवाची विस्तरलेले होते. आणि म्हणून आपण याच्यातून बोध घेतो, या मलाखीच्या पुस्तकातून, की हे लोक जसे बहकले होते, शेवटल्या काळी विश्वासणारे सुद्धा बहकतील, असं देवाचं वचन आहे.
पवित्र जीवन विश्वासणाऱ्याचं असणं आणि देवाचा मान सन्मान करणं, त्याचं भय बाळगणं, या गोष्टी यातून आपण शिकतो. आणि देव आम्हावर सार्वकालिक वृत्तीनं प्रीती करतो. एक आपण लहान संडे स्कूलमध्ये गाणं शिकवतो आणि आपण ते गाणं म्हणतो, सागर विस्तीर्ण नभो मंडळ विशाल, खोल खोल समुद्र त्याच्या प्रीती समान, अपात्र जरी मी तरी तो प्रीती करी, सच्छास्त्र सांगे त्याची प्रीती पांगे, दिगंतरी. देवाची प्रीती विस्तीर्ण सागरासारखी आहे, खोल खोल समुद्रासारखे आहे. आम्ही अपात्र असताना तरी तो आमच्यावर प्रीती करतो आणि आपण पाहतो त्याची प्रीती ही दिगंतरी पोहोचते. खरोखरीच या प्रीतीबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि प्रभूनं शेवटची आज्ञा योहान कृष्णवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितली, नवी आज्ञा, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. प्रभूने कशी प्रीती केली? आपला प्राण आमच्यासाठी अर्पण केला. आम्ही आमच्या बंधूसाठी, बहिणीसाठी तशी प्रीती केली पाहिजे, प्राण अर्पण्याची तयारी असली पाहिजे. देव असं करण्यास मला आणि तुम्हाला सहाय्य करू. धन्यवाद.